आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। झोपा काढायला येता का रे तुम्ही पोलीस स्टेशनला? याच्यासाठी भरती झाला तुम्ही पोलीस मध्ये? अरे मी आलो काय गेलो काय काहीच लक्ष नाही, मेल्यासारखे झोपलो होता आपण। हे आत काय चाललंय? तयार राहा, आता तुझी बारी। माझी म्हणजे साहेबांनी सांगितले तू आलास की तुला आत पाठवून द्यायला। मला शेवटची वॉर्निंग आहे, पुन्हा जर झोपलेला दिसला ना तर सस्पेंड करीन तुम्हाला। तू काय वाट बघतोय रे? आमंत्रण देऊ का तुला? नाही साहेब, जैन साहेब। तुला किती वेळा सांगितलं ऑन ड्युटी दारू पिऊ नकोस, तरी का घेतो रे? नाही साहेब, मी ड्युटीवर असताना कधीच घेत नाही। ड्युटी संपली की व्हायचं। हो, काल मी तुझ्याकडे कामत बँक फ्रॉडची फाईल मागितली होती, तुम्हाला कोणती फाईल दिली बघ? मी साहेब, तुम्ही कधी मागितली? मी काल तुम्हाला कुठलीच फाईल दिली नाही। या आता दिवसा ढवळ्या पण घ्यायला लागला काय? तुला हे आठवत नाही काल मी पोलीस स्टेशनला येऊन गेलो रात्री, तेव्हा तूच दिलीस ना मला ही फाईल? आठवतंय का काही? नाही साहेब, अहो ही फाईल तुम्हाला द्यायचा प्रश्नच येत नाही। काल माझी ड्युटी संपली, मी घरी गेलो। काल रातच्याला मी घरच्यांसोबतच होतो। सुधाकर, खोटं नको बोलूस। साहेब, मी खोटं कशाला बोलू? साहेब, काल माझी डे ड्युटी होती। हवं तर ह्यांना विचारा। साहेब, माझी ड्युटी संपली, मी संध्याकाळी घरी गेलो। हवं तर माझ्या घरच्यांना विचारा। तू खरंच नव्हतंस? नव्हतो साहेब। यार सांगा की। हो साहेब, आम्ही दोघंच होतो नाईट ड्युटीला, तिसरं कोणीच नव्हतं इथं। तू फाईल नाही दिलीस, तुम्ही दोघं झोपलेले होता, मग मला फाईल कोणी दिलीस? ए, काल नाईट कोणाची होती? कोण आलतं का दुसरं? नाही साहेब, एक बोलू का? बोल। साहेब, मला वाटतं पोलिसाची वर्दी घालून एखादा चोर पोलीस स्टेशन मध्ये घुसला असेल। चोर आणि पोलीस स्टेशन मध्ये, आणि तेही पोलिसांच्या वेशात? सुधाकर, काय बोलतोय हे तुला तरी कळतंय का? असा कुठला खजाना आहे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? का अशी कुठली हाय प्रोफाईल केस आहे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? का चोर एवढी मोठी रिस्क घेऊन इथे चोरी करेल? अरे बोलताना थोडासा विचार कर। मला वाटतं ना तुम्ही तिघे एकमेकांना वाचवण्यासाठी ही खोटी स्टोरी बनवताय। नाही साहेब। मला काही एक ऐकायचं नाहीये, जा कामाला लागा। राहू तिकडे। ऐका, गावती का? आयो, माझा लकी शर्ट या चिंधीत का टाकला? मम्मी, हे बघ, ही माझी 2 ड्रेस, ह्याचा मिळून एक ड्रेस करू का ग? गोपाळ दादाकडून शिवून, हा? बोल ना। हे तुमचं काय चाललंय इकडं? इथं सुधाकरची वर्दी घावाना झालीये, आणि तुमचं काय चाललंय इथं? जाऊन काय जावा? जा का? आणू निघ पाया नाही। होय ग फुलत आहे, आता कशी गावायची वर्दी? हा ए श्यामी, काल रात्री वर्दी घालूनच घरी आला होता ना? बाई दारूच्या नशेत कुठे काढून बिडून ठेवली बाहेर? नाही नाही, अंगावरच होती, मी स्वतः काढून ठेवली। अगं मग गेली कुठं? तेच तर कळना झालंय। त्या नकली गोपाळच्या खोलीत असेल बघा, तिथं त्यांनीच घेतली असेल। आपल पोटीन घंगाळ उपटी अशी गतई त्याची मुडद्याची। तो आल्यापासून गावात चोऱ्या मारायला व्हायला लागल्यात, त्यांनीच चोरला असेल ड्रेस। बरोबर आहे। झालं का तुमचं गोपाळपुराण सुरू? माझ्या लेकाचं नाव घेतल्या बगैर तुम्हाला चेन पडत नाही ना? अगं त्यो तुझा नकली लोक घाल तिकडे डाबऱ्या, नाव सोडून दे, पण माझ्या समोर पण तो यायला नको। त्याला घातला नेऊन चुलीत लवकर, त्याची रांगोळी गेली वाड्याला। काय गरज होती त्या गंगाला यांच्यासमोर मुंबईचा विषय काढायची? हे नक्कीच चिडले असणार आहेत। आता यांना मी कसं समजवू? काहीच कळत नाहीये मला।
तुम्ही मुंबईला जाताय, इथे गंगाला सांगायची काय गरज होती हो? मी एकटी पडले होते, हे ओघत निघून गेलं माझ्याकडून. ओघत सगळ्यांना सांगा. मग गावात जी माणूस भेटेल त्या सगळ्यांना सांगा, पोलिसांना पण सांगा, नाही सगळ्यांना सांगा. ओघत ही पण सांगा की माझ्या हातून नवऱ्याचा खून झालाय, ती पण सांगून टाका. हे बघा, जी काय हाय, जी काय होतं ते सगळं संपलं. तुम्ही बाहेरच्या लोकांना सगळं सांगा, सुटा, मला सोडा. ऐका ना प्लीज, असं नका ना बोलू. मग कसं बोलू? हा, अहो 2 मिनिटं लागणार नाही पोलिसांना तुमच्यापर्यंत पोहोचायला. तुम्ही इथे नाही म्हणजे पोलीस घरात घुसणार, त्यांना लगेच कळणार पैसे नाहीयेत, दागिने नाहीत, तुम्हीच तुमच्या नवऱ्याचा खून केलाय आणि इथून पळून गेलाय. अहो तुमची काळजी वाटते म्हणून मी काहीतरी करतोय ना, मला काय हाऊस नाही आली. हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय. तुम्ही काय करताय? पोलिसांना लॅपटॉप द्या, फुटेज द्या, पासवर्ड द्या, मुंबईला जायचं दुसरा कोणाला तरी सांगा. तुमच्या या अशा वागण्यामुळे मला किती त्रास होतो कळतंय का तुम्हाला? ऐका ना माझं, मी यापुढे तुमच्यापासून काहीच नाही लपवणार. मी तुम्हाला सगळं सांगेन. मला कशाला सांगताय? नाही, मला कशाला सांगताय? पोलिसांना सांगा, गावात प्रत्येक माणूस भेटेल सगळ्यांना सांगा. तसंही माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे ना तुमचा. माझ्यावर जर का विश्वास असता तर फुटेज मिळालं मला आधी सांगितलं असतं, पोलिसांना नसतं. ते पैसे कुठे लपवले ते मला सांगितलं असतं ना. मी तुम्हाला फायनल सांगतो, आपल्यात जी काय आहे, जी काय होतं ती संपलं. इथून पुढे मला काय भेटू नका. ऐका ना प्लीज थांबा. माझा तुमच्यावर विश्वास आहे ना, मला मान्य आहे मी तुमच्यापासून पैसे लपवलेत, पण तुम्ही सांगा ना, मी लगेच घेऊन येते पैसे. मी आतमध्येच ठेवलेत, मी आणते पैसे. 1 मिनिट थांबा. तुम्हाला काय वाटलं हे सगळं मी पैशांसाठी करतोय? एवढा नीच माणूस आहे का मी? हा, पैसा हा मुद्दाच नाही हो. मला ना खरंच तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं. तुम्हाला या त्रासातनं बाहेर काढावंसं वाटतं. तुम्ही असं वागता मग वाईट नाही वाटणार का हो मला? मी म्हणाले ना, मी यापुढे तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. मी नाही वागणार असं. ऐका ना, मला तुम्ही सोडून दुसरं कोणीच नाहीये. वाटलं तर तुम्ही मला शिक्षा द्या ना, मला मारा. ऐका, असं काही करू नका. तुम्हाला वाटतं ना मी तुमच्यासोबत असावं. मी तुम्हाला वचन दिले ना हो, मी तुम्हाला इथून लांब घेऊन जाणार. मी दिलेला शब्द पाळतो, चांगलं माहिती आहे तुम्हाला. काळजी करू नका, मीच तुमचं काम करणार. मीच तुम्हाला इथून लांब घेऊन जाणार. तिकडे गेल्यानंतर आता आपल्याला लागतील पैसे. पैसे कुठे तेवढं मला सांगा. हो मी आणते लगेच पैसे. तुम्ही थांबा, मी आणते.